नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज विजय करंजकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। विजय करंजकरांची नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। नाशिक लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे करंजकर हे नाराज होते आणि अखेर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरलेली आहे। आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। जे आमच्यावर आरोप करतात, मी नेहमी सांगतो की त्यांनी स्वतःच्याच गिरेबांमध्ये झाकून पाहायला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्यावर आरोप केले पाहिजे। उद्धव साहेब ठाकरे म्हणजे उपाठा यांच्या शिवसेनेतून या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा कळवारी म्हणून मी आज आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे। वंदनीय आनंद दिघे साहेबांना प्रेरित वंदना त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपण आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा भाई यांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू अशी मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी भाईंना म्हणजे ग्वाही देतो। तर याच घडामोडीविषयी अधिक बोलण्यासाठी प्रतिनिधी किरण ताजळे सध्या नाशिकहून आपल्या सोबत आहेत। किरण, करंजकर यांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, ज्याची मागचे काही दिवस चर्चा होती। करंजकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जाणं हे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी किती फटका देणारं असू शकतं? किरण, गुरु, खरं म्हणजे 12 वर्ष जिल्हा प्रमुख विजय करंजकर होते आणि त्यानंतर ऐन निवडणुकीच्या धामधुमीच्या पूर्वी विजय करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। विजय करंजकर सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील अशा स्वरूपाचा प्रचार देखील झाला, मात्र नंतरच्या काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार बदलण्यात आला आणि यावरूनच विजय करंजकर हे नाराज होते। गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये संपर्कात होते। अनेक वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा देखील सुरू असल्याची माहिती होती। इतकंच काय तर हेमंत गोडसे यांची उमेदवारी कापली जाईल आणि विजय करंजकर यांना दिली जाईल इथपर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या। विजय करंजकर यांची देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती। उमेदवारीच्या संदर्भामध्ये कुठलाही न निर्णय झाल्यानंतर अखेरच्या क्षणी आता विजय करंजकर यांना नाशिकच्या जिल्हा प्रमुखपदी जिल्हा संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। उपनेते पद देखील त्यांना देण्यात आलेलं आहे आणि विजय करंजकर यांनी काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश देखील केलेला आहे। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण परिस्थिती बघता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देखील विजय करंजकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे। खोक्यांसाठी इतक्या दिवस बार्गेनिंग पॉवर केली जात होती का अशा स्वरूपाचा सवालही उपस्थित केला जातोय। इतकंच काय तर विजय करंजकर जे दावे करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे। विजय करंजकर अत्यंत खोटारडा माणूस आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देखील बडगुजर यांनी दिलेली आहे। आणि याशिवाय जर बघितलं तर राजकीय समीकरण जर जुळून आणत असताना विजय करंजकर यांची ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद होती, ती ताकद आता शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जाणार आहे। अनेक नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, हे देखील विजय करंजकर यांच्या सोबत आहे आणि ते आगामी काळामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची शक्यता देखील आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। त्यामुळे आगामी काळामध्ये विजय करंजकर यांना सोबत घेऊन हेमंत गोडसे यांचा विजय कसा केला जातो किंवा ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वाजेंना नेमका काय फटका बसतो हे बघणं महत्त्वाचं असेल। गुरु, अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।